ऑडिओ क्लिप व्हायरल। गायकवाडांची भुजबळांना शिवीगाळ तर भुजबळांवर बोलण्याआधी लायकी पाहावी, मंत्री अनिल पाटील यांची प्रतिक्रिया। बारामती एग्रो कंपनी संबंधात रोहित पवारांची 8.5 तास ईडी चौकशी। 8 तारखेपर्यंत कागदपत्र मागवली असून पुन्हा चौकशीला बोलवण्याची शक्यता, रोहित पवारांची माहिती। नारायण राणे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार असण्याची शक्यता, मंत्री दीपक केसरकरांकडून सुतोवाच। राणे उमेदवार असतील तर विजय नक्कीच होईल, केसरकर यांचं वक्तव्य। खासदार सुनील तटकरेंच्या रायगड लोकसभा मतदारसंघावर भाजपचा डोळा। सूर्यकांत दळवींच्या प्रवेशानंतर भाजप लवकरच रायगडमध्ये शक्तीप्रदर्शन करणार, सूत्रांची माहिती। खासदार सुनील तटकरे पराभवाच्या भीतीने राज्यसभेवर जाण्याच्या मार्गावर, उद्धव ठाकरेंचा दावा। तर घराणेशाहीवरून आरोप करणाऱ्या मोदी तटकरेंच्या घरात एकाला उमेदवारी का, उद्धव ठाकरे यांचा सवाल। महाविकास आघाडीतील 3 पैकी कोणत्याही पक्षात प्रवेश केल्यास संभाजीराजेंना लोकसभेची उमेदवारी मिळणार, तर स्वराज्य संघटना हाच माझा पक्ष, त्यामुळे कोणत्याच पक्षात प्रवेश करण्याचा प्रश्नच येत नाही, संभाजीराजेंकडून स्पष्ट। महाविकास आघाडीची उद्या मुंबईत महत्त्वाची बैठकीत जागा वाटपात निर्णय होण्याची शक्यता। प्रकाश आंबेडकर या बैठकीला उपस्थित राहणार। शिवरायांसोबत कोणाची तुलना होऊ शकत नाही, शरद पवारांना जाणता राजा म्हणणं अयोग्य, मनसेच्या शर्मिला ठाकरे यांचं वक्तव्य। 5 महिन्यांच्या आरक्षणाच्या लढ्यानंतर मनोज जरांगे घरी परतले। घरी आलो म्हणजे माझा लढा संपला नाही, 10 तारखेला पुन्हा उपोषण करणार, एकदा प्रमाणपत्र मिळालं की दिवाळी साजरी होणार, जरांगेंची प्रतिक्रिया। विरोधात असणारे हेमंत सोरेन अटकेत आणि भाजप सोबत असणारे अजित पवारांना क्लीन चिट, हीच खरी मोदी गॅरंटी। रायगडच्या जनसंवाद मेळाव्यात उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र। मोदींवर टीका करणाऱ्यांचा जनतेकडून सुपडा साफ, घरी बसणाऱ्यांना जनता घरीच बसवणार, मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका। उपमुख्यमंत्री पदावरून उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना डिवचलं, आधी फुल मुख्यमंत्री असणारे आता पाव उपमुख्यमंत्री, ठाकरेंचा फडणवीसांना टोला। ठाकरे गटाला धक्का, दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवींचा भाजपात प्रवेश, आमदारकी गेल्यानंतर कचऱ्याच्या टोपलीत टाकलं, सूर्यकांत दळवींची उद्धव ठाकरेंवर टीका। माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अटकेनंतर झारखंडमध्ये जोरदार हालचाली, राजकीय घोडेबाजार टाळण्यासाठी झारखंड मुक्ती मोर्चाचे आमदार हैदराबादला रवाना।